ज्यांनी पाठ फिरवली तेच पुन्हा जवळ येतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत जे लोक तुमच्यापासून दुरावले आहेत तेच तुमच्या जवळ येण्यासाठी स्वामींनी दिलेला संदेश उपदेश. आज हा संदेश ऐकताना जर तुझ्या मनात कोणाचं नाव नकळत आठवलं, जर छातीशी हलकीशी कळ आली, जर डोळे भरून आले, तर समज स्वामी समर्थांनी तुलाच हाक दिली आहे. कधी काळी खूप जवळ असलेली माणसं आज अनोळखी वाटतायत. बोलणं बंद झालंय, संदेश थांबलेत. नात्यांमध्ये शांतता आहे पण ती वेदनादायक आहे. कटुता आहे पण मनाला लागलेली आहे. आणि तू स्वतःलाच विसरतोस. चूक माझी होती का? ती पुन्हा कधी येईल का? हे नातं इथेच संपलं का? आज स्वामी समर्थ याच प्रश्नाचं उत्तर देत आहेत. स्वामी म्हणतात, ज्यांनी पाठ फिरवली त्यांनी नातं सोडलं नाही, फक्त वेळेच्या वादळात ते दूर गेले आहेत. कधी कधी देव माणसांना वेगळं करतो कारण त्यांना थोडं बदलायचं असतं, थोडं समजवायचं असतं, थोडं परिपक्व करायचं असतं. दुरावा म्हणजे शेवट नव्हे, दुरावा म्हणजे एक परीक्षा आहे. तू एकटा शांततेत रडला आहेस, पण स्वामी म्हणतात, तू रडलास तेव्हा मी जवळच होतो. दुराव्यांचं कारण मनाला समजावणारा भाग. स्वामी सांगतात, काही नाती शब्दांनी तुटत नाहीत, ती अहंकाराने तुटतात. इगो, तुमचा गैरसमज, त्यामुळे नाती तुटतात. आणि न बोललेल्या भावना त्यांना दूर नेतात. ज्यांनी पाठ फिरवली त्यांच्या मनातही प्रश्न आहेत. भरपूर काही त्यांच्या मनातही खळबळ माजलेली आहे. त्यांचीही रात्र शांत नाही. त्यांनाही तुझी आठवण येते, पण देव दोघांनाही योग्य वेळेपर्यंत थांबवतोय. आशेचा संदेश म्हणजे स्वामी सांगतायत, पुनर्मिलनाची चाहूल आहे. स्वामी म्हणतात, ज्या नात्यात प्रेम होतं ते कधी संपत नाही, ते फक्त शांत होतं. आज नाही पण योग्य दिवशी, योग्य क्षणी तेच माणसं पुन्हा जवळ येतील. तू एक पाऊल मागे घेतलंस ते 2 पावले पुढे येतील. ज्या शब्दांची वाट पाहतोयस ते शब्द आपोआप येतील. आणि ते लोक, ते नातं तुझ्याशी परत घट्ट होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या संयमांचं फळ तुला मिळणार. मी ते तुला मिळवणार, मी मिळवून देणार. पण सध्या तरी संयम ठेव. मनाला आधार देणारा भाग म्हणजे आज स्वामी तुला एकच सांगत आहेत, ते म्हणजे राग सोड, अपेक्षा कमी कर, पण विश्वास मात्र सोडू नकोस. माझ्यावरचा विश्वास तुला कोणतंही नातं परक पडू देणार नाही. कारण देव जे दूर करतो ते कायमचं नसतं. कधी कधी देव माणसांना दूर पाठवतो, फक्त एवढ्यासाठी की ते परत येताना तुला जास्त घट्ट मिठी मारतील. स्वतःला समजावण्याचा भाग म्हणजे तू स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक नातं दोघांनी मिळून घडवलेलं असतं. तू प्रयत्न केला आहेस, तू मनापासून प्रेम केलं आहेस ना, मग आत्ता घाबरू नको. म्हणून स्वामी म्हणतात, स्वामी समर्थ तुझ्या बाजूने आहेत, मी तुझ्या बाजूने आहे. स्वामी म्हणतात, जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्यापर्यंतच येणार, हे मात्र नक्की. ते विधिलिखित आहे. आज डोळे बंद कर, त्या व्यक्तींचा चेहरा आठव आणि मनात एकच वाक्य म्हण, स्वामी, जर हे नातं खरं असेल तर पुन्हा एकत्र आणा. स्वामी ऐकत आहेत, पाहत आहेत आणि स्वामी काम देखील करत आहेत. तू फक्त लक्षात ठेव, ज्यांनी पाठ फिरवली तेच पुन्हा जवळ येतील. कारण प्रेम कधी हरवत नाही, कधी हरत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर योग्य क्षणी स्वामी तुझ्या सोबत आहेत. शांत राहा, विश्वास ठेव, डगमगू नकोस आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजचा संदेश कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. संदेश ऐकताना जर तुझ्या मनात कोणाचं नाव आठवलं असेल, तर छातीत थोडीशी कळ आली असेल आणि डोळे ओलावले असतील, तर समज स्वामी समर्थांनी तुझ्याशी थेट संदेश साधला आहे. हा व्हिडिओ लाईक कर, कारण तुझा एक लाईक म्हणजे स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास आहे. हा संदेश शेअर कर, कदाचित तुझ्या शेअरमुळे कोणाचं तुटलेलं मन सावरू शकेल.
चॅनलला सबस्क्राईब कर, कारण असे स्वामी संदेश दररोजच्या रोज तुझ्या आयुष्यात आशा घेऊन येतील. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप कर आणि मनातल्या त्या व्यक्तींचं नाव फक्त स्वामींच्या चरणी सोडून दे. स्वामी समर्थ पाहत आहेत, ते ऐकत देखील आहे, ते तुझ्या पाठीशी आहेत आणि योग्य वेळी योग्य क्षणी दुरावलेली माणसं पुन्हा जवळ आणणार आहेत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि कसा वाटला हे मात्र सांगायला विसरू नका.